यादव जी नमस्कार। नमस्कार सर, नमस्कार। आप कहाँ से आते हो? मैं सर यूपी से, काशी से। काशी। जी आप यहाँ के मैनेजर हैं? जी जी, मेंटेनेंस मैनेजर। मेंटेनेंस मैनेजर। जी। तो अभी ये जो आपके पास फार्म है, यहाँ पर कितने लोग काम करने के लिए है? इधर 3 लोग हैं हमारे। 3 लोग आपके अंडर काम करते हैं। जी जी। तो आप आदित्य थोरात जी का जो गोठा है, हाँ। वहाँ के मेंटेनेंस मैनेजर है, जो कि भोपा तालुका माजलगांव जिला बीड़ में आता है। हाँ, बीड़ में। तो यहाँ कितनी भैंसे है सर जी? इस समय है सर 22 भैंस है। 22 भैंस, जो कि बड़ी वाली है, बड़ी वाली। मुर्रा में सब आती हाँ, है। सब मुर्रा बाहर। तो आप जो है यहाँ पर उनका रख रखाव का जो आपके अंडर काम चलता है, खेती भी इनकी 10 एकड़ शायद है, तो खेती का भी आप ही देख लेते हो? खेती का गड़ी है इसको बाहर। हाँ, मतलब वो आपके अंडर ही काम करते हैं सब। हाँ। तो 3 लोग आपके अंडर काम करते हैं। तो अभी जो आप इनको खिला रहे हो, चारे में क्या क्या चारे में अपना कड़ुल है, गिरवा गवत है, भुसकट है। अच्छा, तीनों का मिश्रण आप देते हो। तो यादव जी, ये जो भैंसे है, अभी कलेक्शन कितना है इनका दूध का? दूध का है सर, दोनों मीटिंग का है 160 लीटर। 160 लीटर भैंस का दूध है? हाँ, दोनों मीटिंग का, दोनों। हा, 2 टाइम का। जी। तो मित्रांनो, खूप जास्त आहे। 160 लिटर म्हणजे तुम्ही विचार करू शकता, 22 मशीन मध्ये 160 लिटर दूध, त्याच्यामध्ये पण काही गाभण असतील, गाभण पण आहे त्याच्यामध्ये, आहे ना. आणि तरी सुद्धा 160 लिटर म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्याचं नियोजन करत आहात, ज्याच्यामुळं मशीनचं खाण्याचं असेल, स्वच्छतेचं असेल, तुम्ही खूप चांगलं नियोजन करून एक चांगलं उत्पादन मिळवून देत आहात आदित्य थोरात यांना। तर किती वर्षाचा अनुभव आहे सर आपला याच्यामध्ये? साहेब मला तो है 20 वर्ष झाले। 20 वर्ष झाले। हा, त्याच्यामुळं अनुभवाचा तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं वापर करत आहात। जी। तर सध्या आपल्याकडे गाभण किती म्हशी आहेत? आपल्याकडे आहे 6 म्हशी आहे गाभण। 6 म्हशी गाभण आहेत। तर खूप सुंदर, थँक्यू सो मच सर, तुम्ही आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती दिली। तर तुमची स्वतःची डेअरी पण आहे? हो, डेअरी पण आहे। डेअरी पण आहे तुमची स्वतःची? डेअरीला किती संकलन होते का आपलं फक्त स्वतःच देत आहे? डेअरीला आहे 300 लिटर दूध आहे। सगळं मिळून 300, त्याच्यातील 150 फक्त तुमचं, 160 लिटर फक्त आहे आपला, म्हणजे अर्ध्याला अर्ध तुमचं ऐकलंच आहे। जी। खूप जबरदस्त। तर धन्यवाद सर, तुम्ही खूप महत्त्वपूर्ण आणि चांगल्या पद्धतीची माहिती आपल्याला दिलेली आहे। तर तुम्हाला काही गोठ्यावर आजाराचा वगैरे काही येत आहे का प्रॉब्लेम? नाही। आजार वगैरे जास्त नाहीत राहत? नाही। पाण्याचं नियोजन विहिरीचं आहे का बोरचं पाणी आपल्याला? बोरचं आहे। बोरचं पाणी आहे। पाणी भरपूर आहे का? हो, भरपूर आहे। धुतात का उन्हाळ्यामध्ये आता या मशीनना, का 12 महिने धुतात? सकाळी संध्याकाळी धुते। 2 टाइम धुताय? हो। नाही, उन्हाळ्याला एकच टाइम, एकदाच धुताय का? उन्हाळ्याला 2 टाइम धुवायचे आणि सकाळी संध्याकाळी। हा, उन्हाळ्यामध्ये गरमी जास्त असल्यामुळे 2 टाइम धुताय तुम्ही त्याला। ओके, धन्यवाद सर।